नमस्कार, मी दक्षता पाटील आणि जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। कथित दिल्लीमध्ये धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि त्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 28 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आणि त्यांच्यावर 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील करण्यात आला। या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल 9 वेळा समन्स देखील बजावण्यात आलं होतं, पण अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत आणि अखेर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली। अरविंद केजरीवाल यांना झालेल्या याच अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचे 28 पक्ष रविवारी दिल्लीमध्ये एकत्र आले होते आणि यावेळी झालेल्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी भाषण केलं। या भाषणात त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे काही संदेश वाचून दाखवले, ज्यात त्यांनी जनतेसाठी 6 गॅरंटी दिल्या होत्या। या गॅरंटी काय आहेत जाणून घेऊया। पूर्ण देशात 24 तास वीज पुरवठा देण्यात येईल, कुठेही पॉवर कट होणार नाही, संपूर्ण देशातील गरिबांचे वीज बिल मोफत असेल, त्याचबरोबर प्रत्येक गावात चांगली शाळा देखील बनवली जाईल, गरीब श्रीमंत न पाहता सर्वांना चांगले शिक्षण देखील मिळेल, प्रत्येक गावामध्ये मोहल्ला क्लिनिक बनवले जाईल, प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल देखील बनवले जातील, शेतकऱ्यांच्या धान्याला स्वामीनाथन आयोगाच्या MSP नुसार दर दिले जातील। दिल्लीच्या लोकांनी 75 वर्ष अन्याय सहन केला, त्यांनी निवडून दिलेले सरकार हे पंगू आहे, त्यामुळे दिल्लीच्या लोकांना न्याय देखील मिळवून देणार आणि त्याचबरोबर दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देखील मिळवून देणार अशा 6 गॅरंटी केजरीवाल यांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत। धन्यवाद।